मी तर कधी भाषण केलेलं नाही, पण आता सर्वांचीच अपेक्षा आहे तर करतो. पहिली गोष्ट मी आभार मानतो लांडे साहेबांचं, कारण आमच्या एवढ्या आदिवासी भागामध्ये तुम्ही आले. दुसरी गोष्ट म्हणजे आता जो आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आपले अतुल दादा, विश्वास त्यांना द्यायलाच पाहिजे. जास्त काही मी बोलणार नाही, निवडणुकीचा तवा भाजणार आहे, त्याच्यात कुणाला भाजायचं आपल्या लक्षात आहे. एकमेव मीच असा आहे का शरददादा सोनवणेचा कट्टर कार्यकर्ता, फुटलेला माणूस बोलतोय. दादा मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही, सविस्तर सांगतो. मला पण घाम फुटते. माझे आदरणीय माझे वरिष्ठ वडीलधारी माणसं माझे बसलेले एवढी मागे आलेली आहेत. माहित नव्हतं, आमची आजी 4 दिवसापूर्वी एक्सपायर झाली, त्यामुळे दुःखामध्ये मी काही जास्त बोलणार नाही. पण तुम्हाला एवढा शब्द देतो, अतुल दादा या परिस्थितीमध्ये एवढे तुमचे राजकारणी असताना मी स्वतः एकटा लढत होतो. माझ्यावर 2-3 कार्यकर्ते सोडत, तरी दादांना 3 नंबरचं मतदान माझ्या पूर्ण 30 बुथामधून दिलेले. सगळे मोरे दादा भाऊ हे सगळे बसले आपले, कुणालाच नोकरी नाही काय नाही, या निमित्तानं आपण इथं आलेले. जास्त काही बोलत नाही. बेनके साहेब जेव्हा असताना आमच्या वावरातून बांधावरून पाणी गेलं तरी नुकसान भरपाई आम्हाला भेटत होती. आजची परिस्थिती काय आहे? आज आम्हाला काहीच भेटत नाहीये. आमचे मित्रांनो, बेनके साहेबांशिवाय इथे पर्याय नाहीये. कारण तुम्हाला सांगतो, एकटा मी पण शेतकरी, 16 एकर जमीन आहे, मला फक्त 16 किलो धान्य झाले. लांडे साहेब तुमच्या तिथं काम करतो मी जाधववाडीमध्ये, आपले घनश्याम निलेश भाऊ आहेत ना, तिथंच राहतो मी. पण जास्त काही बोलत नाही. पण हॅलो, अतुल दादाला चांगल्या पद्धतीने आपण विश्वासाने सहकार्य करू, कारण चांगला माणूस आहे, विश्वास आहे. आणि मी पण चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरतोय. सर्वांच्या तोंडातून एकच शब्द आहे अतुल दादा, का अतुल दादा आले पाहिजे. बेनके साहेबांच्या नंतर एक असा चेहरा भेटलेला आपल्याला, नवीन युवा कार्यकर्ते आहेत, ते आपल्याला सर्वांना मिसळून घेतील. जुने कार्यकर्ते असतील, नवले काका आहेत, माझ्या दुकानावरती शॉप मध्ये नेहमी येत असतात. चांगले आमचे संघटन प्रत्येक वेळेस होत असते. अतुल दादा एवढा विश्वास देतो. अशोक भाऊ आहेत, पंचायत समिती लढलेले, जरी पराभव झाले असेल, ललित भाऊ आहेत, सुरेश भाऊ आहेत, कारण मी पण नारायणगाव मध्ये पण राहिलेलोच आहे. सगळे कॉलेज फ्रेंड सर्कल मला माहिती आहे. वाणी साहेबांना पण मी भेटतोय, पहिले वाटत. एवढा विश्वास देतो मी माझ्या हडसर गावाच्या वतीने आणि माझ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, निरगुडे पाटळच्या गटाने एवढा विश्वास देतो की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मी स्वतः अशोक भाऊ एवढे मिळून मिसळून आम्ही काम करू, एवढ्या विश्वासाने काम करू, एवढा प्रयत्न करू. अतुल भाऊ एवढा प्रयत्न करू, लढवू से नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. निवडणुकीचा तवा पुन्हा तापणारे आणि मी स्वतः नेतृत्व करणारे. अतुल भाऊ मला काही पैशाची काहीच गरज नाही. माझ्याकडे 4 गाड्या उभ्या आहेत तुमच्यासाठी, म्हणून तर मी 10 पण गाड्या लावू शकतो. कारण दादांचं काम करताना मी 1 रुपया घेतला नाही. सगळ्यांच्या हाताय पाय पडले न तुझ्याकडे पुढे सरपंच, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडले. सगळ्यांच्या सत्कार समारंभासाठी प्रत्येक जण इथे यायचं. दादांचं मीच घेऊन पत्रक येत होतो. प्रत्येक खेडेगावात गाड्यांचं नाही हो, तर माझी पुढे काय गरज आहे? सगळे आमचा संसार सोडून इथे यायची. पण आमची इथं गरज आहे तरुण कार्यकर्ते. बघा ते मोरे बिरे कॉलेजचे सगळे फ्रेंड सर्कल आहेत. मोरे हातवर करा. दादा भाऊ पुढे, दादा भाऊ काय सगळे अजून इथे पोरं बसलेत. कामधंदा आहे का नाही? काय मेळावे ठेवले. पण आदिवासी भागात पहिलाच कार्यक्रम मी पाहतो. इथं असे कार्यक्रम झाले पाहिजे. अतुल दादा तुम्ही सर्वांनी इथं यायला पाहिजे. परत तुम्हाला मी सांगतो, माझ्या विश्वासाने सर्वांना अशीच सर्वजण मदत करतील. पहिली गोष्ट मी ज्यांच्यामुळे इथं आलो, अजिंक्य असन, परत भाऊसाहेबांनी पण चांगले त्यांनी पण चांगलं सांगितलं आम्हाला, या चांगल्या प्रवाहामध्ये या. प्रवाह तर आहेच, राष्ट्रवादीशिवाय पर्याय तर नाहीच. कारण की इथं येतात सगळे, एक काळा गॉगल घालून येतो, एक सफेद गॉगल घालून येतो. लांडे साहेब न गाडी करणार यांचे, मला ही बोलायची गरज नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे, नाही राष्ट्रवादीच पर्याय इथं. त्यामुळे मी एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.